नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे भरती ग्रुप डी मध्ये आपण जर फॉर्म भरत असाल तर महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत ते जिल्हे किंवा जिल्ह्यांमध्ये जे स्टेशन्स आहेत हे स्टेशन्स कोणत्या झोनच्या अंतर्गत येतात थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। बाकी सगळे व्हिडिओ मी बनवलेले आहेत, तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये एक प्लेलिस्टची लिंक आहे त्यावरती क्लिक करा, सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील। अपेक्षित असलेला व्हिडिओ तुम्ही बघा। आज आपण बघूया की महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत ते जिल्हे कोणत्या झोन मध्ये मोडतात। फक्त एकटा मुंबई झोन आहे का नाही, महाराष्ट्रामधले इतर जिल्हे त्या जिल्ह्याला पण रेल्वे जातात आणि त्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा रेल्वे स्टेशन्स आहेत। कोणत्या कोणत्या जिल्ह्यात मोडतात थोडक्यात बघूया। महाराष्ट्राचे विभाग आपण जर बघितले तर 6 विभाग आहे, मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर। या विभागातले जिल्हे किंवा हे विभाग कोणत्या झोन मध्ये मोडतात थोडक्यात माहिती घेऊया। आपल्याला माहिती असेल की फॉर्म भरत असताना टोटल 16 झोन आहे। 16 झोन मधले महत्त्वाचे 4 असे झोन आहेत की ज्या झोन मध्ये महाराष्ट्राचे जिल्हे किंवा महाराष्ट्रामधील जिल्ह्याचे रेल्वे स्टेशन त्यात अंतर्गत येतात। कोणते कोणते 4 झोन आहेत त्यात अहमदाबाद आहे वेस्टर्न झोन मधला, त्यामध्ये महाराष्ट्र जिल्हे येतात। बिलासपूर ज्याला आपण सेंट्रल याला आपण साऊथ ईस्ट सेंट्रल झोन म्हणतो त्यामध्ये येतात। त्यानंतर मुंबई सेंट्रल रेल्वे मध्ये येतो, हा वेस्टर्न रेल्वे मध्ये आहे। आणि सिकंदराबाद ज्याला आपण साऊथ सेंट्रल रेल्वे म्हणतो। अशा 4 झोन मध्ये महाराष्ट्राचे जिल्हे येतात। मग बघूया आपण कोणते कोणते जिल्हे कोणत्या ह्या झोन मध्ये येतात आणि त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रासहित इतर कोणते राज्य त्या झोन मध्ये पण येतात। जसं की इथे मुंबई एकटाच आहे की मुंबई जवळ अजून कोणतं राज्य आहे, इथे पण कोणतं राज्य थोडक्यात आपण बघूया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुमच्या खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। ओके, तिकडे जाण्यापूर्वी तुम्ही जर ग्रुप डी चा फॉर्म भरत असाल आणि ग्रुप डी च्या माध्यमातून तुम्हाला जर या 14 पोस्ट पैकी एक पोस्ट तुम्हाला घ्यायची असेल जी की सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट आहे, खूप चांगल्या फॅसिलिटी आहे, त्याचे पण व्हिडिओ बनलेले एकदा बघून घ्या। मग त्यासाठी तुम्ही काय करा, ही बॅच लगेच जॉईन करा। जर तुम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर याची लेक्चर चालू झालेली आहे YouTube वरती, डेमो लेक्चर 1 तारखेपर्यंत आहे आणि 1 तारखेपासून ऍपवर ऍक्च्युअल बॅच चालू होणार आहे। सो या बॅचला बघा 27 जानेवारीची बॅच आहे, डेमो आता चालू आहे। रिपब्लिक डे ची ऑफर आहे 55% ची, 675 प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे। ह्या बॅच मध्ये संपूर्ण अभ्यासक्रम व्हिडिओनुसार तुमच्या अभ्यासक्रमानुसार व्हिडिओ आहेत। सर्वोत्तम शिक्षक आहे, शिकवण्याची साधी सोपी पद्धत आहे। तुम्ही लेक्चर किती वेळेस बघू शकता, तुम्ही जॉब करताय, तुमच्याकडे काही वर्कलोड आहे, घरात काम आहे, तुम्ही लाईव्ह बघू नाही शकला तर रेकॉर्ड होतं लेक्चर, ते लेक्चर रेकॉर्ड झालं की किती वेळेस बघा तुम्ही, 1 वर्षापर्यंत व्हॅलिडिटी आहे। रिपीट करून बघा, स्पीडनी बघा, स्लो करून बघा, स्टॉप करून बघा, किती वेळेस बघू शकता। सो जॉब जरी करत असाल तर तुमच्या वेळेनुसार सुद्धा हे लेक्चर तुम्हाला बघता येणार आहे। टॉपिक नुसार पीपीटी नोट्स आणि क्लासच्या नोट्स तुम्हाला अवेलेबल आहे आणि विशेष म्हणजे 2000 प्लस टेस्ट सिरीज तुम्हाला इथे अवेलेबल असणार। सो लगेच ऍप डाउनलोड करून बॅच परचेस करा। काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा। आता मुख्य मुद्द्याकडे, फॉर्म भरण्याची वेळ तुम्हाला माहिती आहे, लास्ट डेट काय आहे 22 फेब्रुवारी पर्यंत फॉर्म भरण्याची डेट आहे। पुष्कळ वेळ आहे, फॉर्म तुम्ही भरू शकता। 10वी बेसवर फॉर्म आहे, 4 सब्जेक्ट आहे, मॅथ, रिजनिंग, जीके, जीएस आणि सायन्स आहे। 100 प्रश्न 100 मार्काला, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे। एमसीक्यू पॅटर्न आहे, ऑनलाईन आहे। टीसीएस एक्झाम तुमची घेणार आहे, जुलैमध्ये एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत। 10वी असेल तरी फॉर्म भरू शकता, आयटी असेल तरी फॉर्म भरू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये। आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे। बघा झोन नुसार जागा जर आपण बघितल्या, मी तुम्हाला आता सांगितले 4 झोन मध्ये महाराष्ट्र जिल्हे येतात, त्यामध्ये वेस्टर्न रेल्वे आहे, त्यानंतर सेंट्रल रेल्वे आहे, त्यानंतर एक आहे बिलासपूरचा आहे बघा, बिलासपूर साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे आहे आणि एक सिकंदराबादचा आहे। सिकंदराबाद दिसते आपल्याला, हे आहे साऊथ सेंट्रल रेल्वे आहे। असे 4 झोन येतात, त्यांच्या जागा पण तुम्ही बघू शकता, 4672, 3244 आणि हा सिकंदराबाद 1642 आहे आणि हा आहे 1337 आहे, बरोबर। या जागा वाढू शकता, शक्यता 100% आहे। बघूया जागा कशा वाढतात त्या। आता या ठिकाणी आपण बघूया की या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक झोन नुसार बघा, झोन घेतला पहिले मी मुंबई सेंट्रल रेल्वे म्हणतो आपण त्याला। आता या झोन मध्ये महाराष्ट्र 90% येतो, महाराष्ट्र 90% आहे आणि 2 स्टेशन फक्त एमपी चे येतात जे की नागपूरच्या अंतर्गत आहे, नागपूरच्या अंतर्गत आहे। एमपीचे 2च झोन येतात। मग कोणकोणते रेल्वे स्टेशन किंवा जिल्हे याच्यामध्ये येतात थोडक्यात बघूया। आणि ह्या झोन साठी जागा आहे 3244। तुम्ही जर फॉर्म भरू शकत असेल, ह्या विचार करताय सीआर साठी फॉर्म भरायचा, लक्षात घ्या जागा इतक्या आणि 2 राज्य याच्यामध्ये येतात। कोणकोणते बघूया आपण, याच्यावरती पण पाठीमागे मी ऑलरेडी व्हिडिओ घेतलेला आहे, तो एकदा बघून घ्या। मुंबईवर सेपरेट व्हिडिओ घेतला मी, मुंबईवरती सेपरेट व्हिडिओ घेतलेला आहे। झोन आणि डिव्हिजन जर बघितलं तर सेंट्रल रेल्वेचा बघा झोनल हेडक्वार्टर आहे मुंबई आणि यामध्ये डिव्हिजन बघा, मुंबई आहे, नागपूर आहे, भुसावळ आहे, पुणे आहे आणि सोलापूर पण आहे। म्हणजे महाराष्ट्राचेच डिव्हिजन सगळं याच्यामध्ये आहे। एमपीचे फक्त 2 स्टेशन याच्यामध्ये येतात। कोणते थोडक्यात बघूया। आता हे बघा, हे तुम्ही बघू शकता
महाराष्ट्रामध्ये सगळे महाराष्ट्रात बघा, इथे सगळे महाराष्ट्रात पोलीस स्टेशन आहे. कोणते कोणते मी पटकन तुम्हाला वाचून दाखवतो. CRच्या अंतर्गत येतात बघा, छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबईचं आहे, कल्याण मुंबईचं आहे, पनवेल मुंबईचं आहे, नाशिक रोड म्हणजे नाशिक भुसावळच्या अंतर्गत बघा, नाशिकचे विद्यार्थी लक्षात घ्या, नाशिक डिव्हिजन. त्यानंतर सोलापूरचे विद्यार्थी बघा, त्यानंतर मनमाड भुसावळच्या अंतर्गत, गुलबर्गा सोलापूरच्या अंतर्गत गुलबर्गा आहे. अकोला जिल्ह्याचे मुलं असेल तुम्ही तर बघा, मला थम्सअप करा. अकोल्याचे विद्यार्थी भुसावळ अंतर्गत आहे. बघा जळगावचे विद्यार्थी बघा, जळगाव भुसावळच्या अंतर्गत आहे. आणि झोन कोणता आहे? CR बघा, CR झोन आहे सगळा. त्यानंतर मिरज पुण्याचे विद्यार्थी, त्यानंतर शिर्डी नगरचे विद्यार्थी, कोल्हापूर पुणे विभागातले विद्यार्थी, बडनेरा अमरावती भुसावळच्या अंतर्गत येत आहे. त्यानंतर खांडवा भुसावळच्या अंतर्गत येत आहे. कोपरगाव नगरचे विद्यार्थी बघा, नगर सोलापूरच्या अंतर्गत येत आहे. दौंड पुण्याचे विद्यार्थी सोलापूरच्या अंतर्गत आहे. अहमदनगर नगरचे विद्यार्थी सोलापूरच्या अंतर्गत आहे. वर्धाचे विद्यार्थी आहे का? सेवाग्राम नागपूरच्या अंतर्गत आहे. शेगावचे विद्यार्थी भुसावळच्या अंतर्गत येतात. बुलढाणा शेगाव. त्यानंतर अमरावती भुसावळच्या अंतर्गत येतात. बघा हे सगळे जिल्हे तुम्हाला इथे बघायला मिळतात महाराष्ट्रामधले CRच्या अंतर्गत येतात. हे सगळे जिल्हे CR रेल्वे स्टेशन कोणतं आहे? CR. मग याचा तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. हे सगळे जिल्हे येतात. तुम्ही ज्या जिल्ह्यातून बिलॉंग करतात ना, तुम्हाला वाटतंय की माझ्या जिल्ह्यासाठी पण मला काम करायला मिळालं पाहिजे, तर तुम्ही CR मधनं फॉर्म भरू शकता. अजून CR मध्ये आहे बघा, CR मध्ये कोणते कोणते बघा, इथे आहे बल्हारशा नागपूरमध्ये बघा, नागपूरमध्ये लोणावळा पुण्यामध्ये, मुंबईचा अंतर्गत बघा, मुंबई झोनच्या अंतर्गत आहे. चंद्रपूरचे विद्यार्थी असाल कोणी तर बघा, चंद्रपूर नागपूरच्या अंतर्गत येत आहे. लातूरचे विद्यार्थी बघा, सोलापूरच्या अंतर्गत आहे. कुर्डुवाडी सोलापूरच्या अंतर्गत आहे. चाळीसगाव जळगावचे विद्यार्थी भुसावळच्या अंतर्गत बघा. मलकापूर भुसावळच्या अंतर्गत बघा. सेवाग्राम अमरावती बघा, नागपूरच्या अंतर्गत आहे. वर्धा भिवंडी मुंबई आहे. वाडी सोलापूरच्या अंतर्गत बघा. बाकी हे मुंबईचे सगळे बघा, बघू शकता. डोंबिवली, बदनापूर, घाटकोपर, कुर्ला, अंबरनाथ, मनखुर्द, मुलुंड, मुंब्रा, बेलापूर आणि टिटवा हे सगळे मुंबईच्या अंतर्गत. सगळे कुठे आहेत? हे सगळे CRच्या अंतर्गत येतात. तुम्ही ज्या जिल्ह्यात बिलॉंग करतात ना, तुमचा जिल्हा बघून घ्या एकदा कोणता आहे. तुमचा जिल्हा एकदा चेक करा. हे काय आहे? हे डिव्हिजन आहे. आता पुढे घेऊन जातो. CR मध्ये अजून कोणते आहेत बघा. CR मध्ये परत एकदा सगळे महाराष्ट्राचेच आहेत. हे सगळे मुंबईच्या अंतर्गत येणार आहेत. कोणते कोणते? भांडूप, नेरूळ, वाशी, खारघर, गोवंडी, उल्हासनगर, विक्रोळी, कळवा, बायकळा, सायन, ऐरोली, कर्जत, चेंबूर, गुरुतेग बहादूर आणि घणसोली हे सगळे मुंबईच्या अंतर्गत आहे. सगळे CR मध्ये येतात बघा. अजून CR मध्ये कोणते आहेत? आता इथे बघा, CR मध्ये सगळे महाराष्ट्रामधलेच आहे बघा, सगळे महाराष्ट्रातले. कोणते कोणते? हे सगळे मुंबई विटीच्या अंतर्गत आणि मुंबईच्या अंतर्गत आहे. मानसोपार, सोनपाडा, विद्याविहार, टिळकनगर, शेवरी, संदुष्ट रोड, रे रोड, माटुंगा, बॉम्बे मस्जिद, डॉंकयार्ड, केरी, कॉटन, चुनाभट्टी, चिंचपोकळी, CBD आणि धुळ्याचे विद्यार्थी लक्षात घ्या. तुम्ही CRच्या अंतर्गत तुमचा जिल्हा येतो बघा, धुळे भुसावळच्या अंतर्गत आहे. धुळ्याचे विद्यार्थी लक्षात घ्या. आणि CR मध्ये अजून 2 ठिकाण असे जे MP मध्ये येतात, पण अंतर्गत कोणाचे आहे? नागपूर आणि भुसावळच्या अंतर्गतच आहे. फक्त MP ला जोडून असल्यामुळे कुठे आहेत? बैतूल आणि बुरहानपूर हे दोघे येतात बघा, CR मध्येच आहे. म्हणजे इथे MP आणि महाराष्ट्र दोघे येतात. आता पुढचा बघूया आपण झोन. पुढचा झोन आहे अहमदाबाद, ज्यामध्ये किती राज्यांचा समावेश ह्या झोन मध्ये? महाराष्ट्र पण आहे, गुजरात पण आहे, MP पण आहे. मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला गुजरात बघायला मिळतं बघा, कारण अहमदाबाद गुजरात आहे. त्यात महाराष्ट्राचा काही भाग आहे, MPचा पण काही भाग आहे. मग कोणकोणते जिल्हे याच्यामध्ये ते बघूया आपण. हा झोन कोणता आहे? WR वेस्टर्न रेल्वे आहे. जागा 4672 जागा आहे. बरोबर. मग यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत बघा. यामध्ये वेस्टर्न रेल्वे अहमदाबाद आहे, चर्चगेट डिव्हिजन दिली त्यांनी. BCT वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट आणि भावनगर आहे. यामध्ये मुंबईचे पण रिजन येतात. कोणते बघूया आपण थोडक्यामध्ये. बघा महाराष्ट्र आहे पूर्ण. कशामध्ये? WR मध्ये. वेस्टर्न झोन मध्ये महाराष्ट्र आहे पूर्ण. इथे पूर्ण महाराष्ट्र आलेला आहे बघा, पूर्ण नाही म्हणजे महाराष्ट्र भाग आलाय. मुंबईचे भाग आहे सगळे बघा. मुंबईचे हे सगळे काय आहे? रेल्वे स्टेशन मुंबईचे. तुम्ही वाचू शकता. हे पालघर याच्यामध्ये बघा, पालघरचे जे विद्यार्थी असेल ना कोणी, पालघरचा विद्यार्थी याच्यामध्ये बघा, मुंबईमध्ये वेस्टर्न रेल्वेमध्ये आहे. पालघर आहे बघा. इथे भोईसर पण तुम्हाला दिसतंय, पालघरकडे भोईसर पण आहे बघा. त्यानंतर बाकी हे मुंबईचेच रिजन सगळे येतात बघा. त्यानंतर पुढे
मुंबईमध्ये दहिसर पण येत आहे, माहीम पण येत आहे, खार रोड पण आहे, ग्रँट रोड पण आहे, डहाणू रोड बघा, एल्फिस्टन रोड आहे, चर्नी रोड आहे, माटुंगा रोड आहे, मराईन लाईन आहे, महालक्ष्मी आहे, नंदुरबारचे कोणी विद्यार्थी असाल तर थम्सअप करा. हे नंदुरबार सुद्धा तुम्हाला कुठे येत आहे, WR च्या अंतर्गत आहे. कारण हे जोडून कुठे आहे, MP गुजरातच्या इथे बाउंड्रीवर दिसतंय तुम्हाला, MP च्या बाउंड्रीवरती आहे. नंदुरबारचे विद्यार्थी याच्यामध्ये येतात, WR मध्ये येतात बघा, वेस्टर्न झोन मध्ये. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राचं बघा, नंदुरबार मला आता दाखवला. अजून गुजरातचे 2 ठिकाण याच्यामध्ये आहेत बघा, गुजरातचे WR मध्ये कोणते, एक आहे अहमदाबाद आणि एक आहे भावनगर. हे गुजरातचे 2 ठिकाण याच्यामध्ये येतात, म्हणजे 3 स्टेट याच्यामध्ये येतात WR मध्ये. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी, WR मध्ये अजून कोण येत आहे, गुजरात बघा, गुजरातचे कोणते ठिकाण आहे, हे गुजरातचे सगळे, मध्य प्रदेशचे एक आहे आणि गुजरातचे. आता हे गुजरातचे सगळे, म्हणजे तुम्हाला जर WR मध्ये फॉर्म भरला तुम्ही, तर WR मध्ये तुम्हाला गुजरात MP चे पण स्टेशन हे येऊ शकतात, बघून ठेवा. जुनागड आहे, व्यंकनेर आहे, विरामगाम आहे, त्यानंतर सामखैली आहे, निमाच आहे, कोसांबा आहे. त्यानंतर आता हे शब्द थोडेसे तुम्हाला अवघड वाटू शकतात. बोताड आहे, त्यानंतर मियागाम कर्जत आहे, उंबरगाव आहे, किम आहे. मुंबईच्या अंतर्गत येतं ते एक स्टेशन याच्यामध्ये गुजरातचं आहे, ते कोणतं येतं, उंबरगाव येतं बघा, उंबरगाव आहे. वडोदरा, किम आहे. हे सगळे WR च्या अंतर्गत. बाकीचे पण मी तुम्हाला का दाखवतोय, कारण तुम्ही फॉर्म जर भरला तर महाराष्ट्राबरोबर कदाचित त्या झोन मधले इतर राज्यातले जे रेल्वे स्टेशन आहे तिथे पण कदाचित तुम्हाला जॉब करावा लागू शकतो, कारण झोन मध्ये तुम्हाला कुठे देऊ शकतात ते. सो हे पण बघून ठेवा, तुम्हाला जायची वेळ आलीच तर ह्या झोन मध्ये तुम्हाला इथे पण जाण्याचे चान्सेस असणार आहे WR मध्ये. इतर पण अजून बघा, कर्नाटका पण याच्यामध्ये येत आहे, आंध्र प्रदेश आहे, गुजरात आहे. हे सगळं आता मी SW च्या याच्यात टाकलेलं आहे, SW आणि WR. हे WR बघा, हे WR, हे नाही WR. गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे, मध्य प्रदेश, गुजरात. नंतर राजस्थान याच्यामध्ये एक आलंय बघा, मी टाकायचं राहिले WR मध्ये. राजस्थानचा भाग कोणता आहे, चित्तोडगड, रतलामच्या अंतर्गत बघा, रतलामच्या अंतर्गत म्हणजे राजस्थान पण याच्यामध्ये आहे बघा. हे गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, गुजरात आणि मध्य प्रदेश आहे बघा. हे भावनगर, रतलाम. मुंबईच्या अंतर्गत बिलीमोरा हा पण एक भाग येतो बघा, गुजरातचा, मुंबईच्या अंतर्गत आहे. वापी येते बघा, मुंबईच्या अंतर्गत. त्यानंतर इथे नवसारी मुंबईच्या अंतर्गत येत आहे. ओके, हे सगळे स्टेशन तुम्हाला WR च्या अंतर्गत बघायला मिळतात बघा. देवास आहे बरोबर. पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी आता पुढचा झोन बघा, बिलासपूर आहे. बिलासपूरमध्ये महाराष्ट्र आहे, छत्तीसगड आहे आणि MP आहे. तिघही राज्य या झोन मध्ये, म्हणजे ज्याला आपण SCER म्हणतो, SCER, साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे. जागा 1337 आहे. मग या अंतर्गत कोणते कोणते झोन येतात, तर यामध्ये बघा, साऊथ ईस्ट सेंट्रल झोन मध्ये बिलासपूर, नागपूर आणि रायपूर, म्हणजे महाराष्ट्राचं नागपूर डिव्हिजन याच्यामध्ये येते. कोणते कोणते रेल्वे स्टेशन याच्यामध्ये येतात. आता बिलासपूर जर आपण म्हटलं, बिलासपूर हे महाराष्ट्राच्या वरती आहे, म्हणजे हे मध्य प्रदेशमध्ये आहे बिलासपूर. आणि याच्या अगोदर आपण जे बघितलं मुंबईचं रिजन अहमदाबाद, ते इथे गुजरातमध्ये येतं. आता बिलासपूर आपण बघतोय मध्य प्रदेशमध्ये येतं बघा, महाराष्ट्राला जोडूनच आहे. छत्तीसगड इकडे आहे, तेलंगणा इकडे आहे, कर्नाटक इकडे आहे, आंध्र प्रदेश इकडे आहे बरोबर. मग आता ह्या झोन मध्ये आपण बघूया, बिलासपूरमध्ये जर बघितले तर राज्य बघा, 3 राज्य याच्यामध्ये येतात. बिलासपूर मधलं बघा, महाराष्ट्रातले वेगळे करून मी तुम्हाला दिले. तुम्ही जर फॉर्म भरत असाल बघा, याच्यामध्ये कोणते कोणते जिल्हे येतात. गोंदियाचे विद्यार्थी याच्यामध्ये येतात बघा, गोंदिया नागपूरच्या अंतर्गत येत आहे महाराष्ट्रामध्ये. SCER म्हणजेच बिलासपूरमध्ये आहे गोंदिया बघा, वरचा जिल्हा. त्यानंतर महाराष्ट्राचा अजून काय, इतवारी, नागपूर येतं बघा याच्यामध्ये, नागपूरचा रिजन आहे हा इतवारी, हा पण याच्यामध्ये येतो. त्या व्यतिरिक्त यामध्ये छत्तीसगडचे जिल्हे आहेत. त्यानंतर छत्तीसगडच्या नंतर मध्य प्रदेशचे पण जिल्हे आहेत बघा, MP चे पण जिल्हे आहेत. महाराष्ट्राचे इथे 2 मी तुम्हाला सांगितले, कोणते, गोंदिया एक आणि नागपूर एक याच्यामध्ये येतोय बघा. कशामध्ये, बिलासपूरमध्ये. त्यानंतर महाराष्ट्राचा अजून एक भंडारा बघा, भंडारा रोड, तो सुद्धा याच्यामध्ये येतो. कोणत्यामध्ये, बिलासपूरमध्ये. बालाघाट नागपूरच्या अंतर्गत आहे बघा, MP मध्ये हे येतं. त्याच्या लक्षात, म्हणजे महाराष्ट्राचे बिलासपूरमध्ये सुद्धा गोंदिया, भंडारा आणि नागपूर ह्या जिल्ह्यांमधले काही स्टेशन येतात. त्यानंतर पुढचा आणि चौथा आणि शेवटचा सिकंदराबाद आहे बघा, त्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे रेल्वे स्टेशन याच्यामध्ये येतात. कोणकोणते येतात ते बघूया आपण. त्याला आपण झोन म्हणतो साऊथ सेंट्रल रेल्वे, SCR झोन किंवा SC झोन पण म्हणतात त्याला. जागा आहे 1642 आणि याच्यामध्ये जे येतात ते बघा, साऊथ ईस्ट. आता हा साऊथ ईस्ट हा चुकून इथे आलेला आहे, तर साऊथ सेंट्रल आहे. साऊथ सेंट्रल मध्ये बघा म्हणजेच काय, हा तेलंगणाचा भाग आहे बघा, तेलंगणाचा भाग आहे. कोणता आहे हा तेलंगणाचा भाग, सिकंदराबाद. म्हणजे सिकंदराबाद ट्रेन जी आहे ना इथपर्यंत पण आहे, म्हणजे आंध्र प्रदेश मध्ये पण जाते, म्हणजे याच्यामध्ये आंध्र प्रदेश पण येतो, कर्नाटक पण येतो बघा.
महाराष्ट्र पण आहे, कर्नाटक पण आहे, तेलंगणा पण आहे आणि आंध्र प्रदेशचाही भाग याच्यामध्ये येतो. कोणकोणते स्टेशन आहे याच्यामध्ये महाराष्ट्राचे पण बघूया आपण. महाराष्ट्राचा सिकंदराबाद मध्ये बघा पानगाव लातूर येते, पानगाव लातूर. लातूरचे विद्यार्थी असं तर लक्षात घ्या, तुमचा लातूरचा रिजन याच्यामध्ये येतो. त्यानंतर SCR मध्ये अजून आंध्र प्रदेशचा भाग आहे, कोट्टीपल्ली, कोट्टीपल्ली हा भाग त्याच्यामध्ये येतो. आता अजून याच्यामध्ये महाराष्ट्राचे कोणते कोणते येतात बघा, नांदेड, नांदेडचे विद्यार्थी लक्षात घ्या, हुजूर साहेब नांदेड हे याच्यामध्ये येतं. साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये येते बघा, म्हणजे सिकंदराबाद मध्ये येत आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा अजून एक आहे नांदेड, औरंगाबादचा रिजन याच्यामध्ये येतो बघा, औरंगाबादचा रिजन याच्यामध्ये येणार आहे. अजून महाराष्ट्र दिसतो तुम्हाला इथे बघा, नांदेडचे दोन अजून आहेत, दोन. परभणी याच्यामध्ये येतोय बघा, परभणी येतोय, नगरसोल याच्यामध्ये येतोय. परभणी जिल्ह्याचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला इथे चान्स आहे परभणीमध्ये जॉब करायची. इथे औरंगाबाद पण येतो, इथे तुम्हाला नांदेड जिल्हा पण येतो बघा. इथे मी राऊंड करतो, परभणी आणि नगरसोल हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र व्यतिरिक्त बघा इथे तुम्हाला बघायला मिळेल आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश हे सगळे आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे आणि आंध्र प्रदेशचे पण काही भाग आहे जे की महाराष्ट्राला जोडून महाराष्ट्राच्या शेजारी आहे. तेलंगणाचा भाग आणि आंध्र थोडासा दूर येतो. अजून महाराष्ट्रामध्ये नांदेडचा रिजन आहे, त्यातला जिल्हा बघा जालना. जालन्याचे विद्यार्थी असाल तर लक्ष द्या इकडे, जालना कशात येतोय, हा सेंट्रल साऊथ सेंट्रल मध्ये म्हणजे सिकंदराबाद रिजन मध्ये येतोय. फॉर्म भरताना लक्षात घ्या मग कुठे भरायचा, चार झोन मी तुम्हाला सांगतोय आणि बाकीचे जिल्ह्यांचे पण बाकीच्या राज्यांचे पण तुम्ही बघू शकता कोणते कोणते रेल्वे स्टेशन आहे आणि कोणते कोणते डिव्हिजन्स आहेत. त्यानंतर SC मध्येच हे सगळे येतात बघा, इथे महाराष्ट्र नाही आहे, हे सगळे आंध्राचे तेलंगणाचे भाग आहे बघा. आंध्र तेलंगणाचे हे स्टेशन आहे. सिकंदराबाद, गुंटाकल, विजयवाडा यांच्या अंतर्गत हे सगळे रेल्वे स्टेशन येतात. मग आता आपण एवढे बघितले तर महाराष्ट्रातले जिल्हे किती झोन मध्ये येतात, तर महाराष्ट्रातले जिल्हे एकूण 4 झोन मध्ये येतात. पहिला झोन आहे CR मुंबई, त्यामध्ये महाराष्ट्र आणि MP येतो, बरोबर आहे. त्यानंतर दुसरा झोन WR वेस्टर्न रेल्वे, अहमदाबाद झोन म्हणतो आपण त्याला. फॉर्म भरताना तुम्हाला हे नाव दिसतील, महाराष्ट्र, गुजरात आणि MP हे 3 राज्य याच्यामध्ये येतात. SCR साऊथ सेंट्रल रेल्वे, सिकंदराबाद महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा भाग आहे. आणि SCER साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे ला बिलासपूर MPचा भाग आहे, महाराष्ट्र, छत्तीसगड MPचा भाग याच्यामध्ये येतो. असे 4 महत्वाचे झोन मी तुम्हाला सांगितले आणि या झोन मध्ये महाराष्ट्रातले जिल्हे कोणते कोणते आहे, महाराष्ट्रातले रेल्वे स्टेशन कोणते कोणते, कोणत्या डिव्हिजनच्या अंतर्गत येतात हे पण थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कळवा. आणि परत एकदा सांगतो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब का करा, कारण याच्याबद्दलचे तुमच्या मनात जेवढे प्रश्न आहेत ना त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी. सो लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि विशेष महत्त्वाचं बेल आयकॉन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक केलं की अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तुम्ही जर तयारी करत असाल तर लगेच इग्नाइट अकॅडमीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, ही बॅच तुम्ही लगेच जॉईन करा, कारण याला पहिल्या 1000 विद्यार्थ्यांसाठीच फक्त ही स्कीम आता अनाऊन्स केलेली आहे. 675 प्लस GST मध्ये बॅच अवेलेबल आहे. यासाठी तुम्ही काय करा, ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करा. काही शंका असेल तुम्हाला तर हा हेल्पलाईन नंबर आहे 8888 25 61 17, ह्या नंबरला कॉल करून आपण माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.